बेस्ट झालं ग. काय म्हण, पोरीच्या हाताला चव आहे ग. आणि अक्षयसाठी करायचंय म्हणून दुपटीनं चव आलेली आहे. मी सांगते तुम्हाला, आम्ही अमृताला ज्या पहिल्यांदा बघायला गेलो होतो ना, त्या पठ्ठीनं दही वडे केले होते. म्हणजे दुसरे कोणी असते तर पोहे केले असते, उपमा केला असता, पण हिने दही वडेच केले. धन्य आहे, धन्य आहे. तरी सुद्धा एक चमचा मी खाऊन बघितला आणि मन अगदी तृप्त झालं माझं. हा ना. वर मी तिला सांगितलंही की दही वड्यांच्या दुसरं काही येत नाही, भूषणावं नाहीये, पण तू जे काही केलंयस ते उत्तम प्रतीचं केलेलं आहेस. आणि तेव्हाच मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली की माझ्या अक्षयसाठी हीच मुलगी योग्य आहे आणि हिला मी माझ्या हातातले तयार करणार, छान संसार करेन. आणि लगेच मी प्रभूंना पसंती कळवून टाकली. वा बघ, तेव्हा तिला काही बनवता येत नव्हतं, पण आज तिनं नवऱ्यासाठी पदार्थ बनवला. तसं नाही भेटता येत, निदान पदार्थाच्या मार्फत भेटता येईल म्हणून कळवळतोय जीव तिचा. हे प्रेम नाही तर काय ग. पण अमृताने मान्यच केलंय हो की तिचं अक्षयवर प्रेम आहे. पण अक्षयच्या प्रेमाचं काय? त्याचं अर्थच की पदोपदी तिच्या विना, नाही का? तसं नाही हो. म्हणजे रोजच्या दिनक्रमात बायको वाचून अडणं वेगळं आणि प्रेम वेगळं. म्हणजे आपल्याला एकीकडे दिसतंय, वाटतंय की तो तिच्या प्रेमात पडलाय, पण अजूनही तो कियारातून बाहेर पडलाय की नाही हे कळायला मार्ग नाही. म्हणजे अक्षय अमृताची खूप काळजी घेतो आणि तेव्हा असं वाटतं की अमृताने ज्या 4 शहाणपणाच्या गोष्टी त्याला सांगितल्या त्याने तो मार्गी लागतोय. त्याच्या जीवाची घालमेलही आपण पाहतोय, पण ह्याच डोळ्यांनी त्याने घटस्फोटाच्या अर्जावर केलेल्या सह्याही बघितल्यात आणि त्या सह्या इतक्या ताज्या आहेत की ती शाई अजून वाळलेलीही नसेल. हे बाय, काय अर्थ समजायचा याचा? आणि मला हेही चांगलंच ठाऊक आहे की अमृताने केवळ अक्षयला बरं वाटावं, त्याला आनंद व्हावा म्हणून या सह्या केल्यात. खंबीर आहे पोरगी, मन मोठं आहे तिचं. खंडेराया, यश दे रे बाबा पोरीला. म्हणून तर माझा जीव तडफडतोय तिच्यासाठी. तुला सांगू साधने, म्हणजे मी जेवढं बघितलं तेवढं तुला सांगते की अक्षयचं बी पान हलत नाही अमृताशिवाय. नाही नाही, आता तू म्हणतेस तसं ही गोष्ट सवयीने होते की प्रेमाने होते हे बघण्यासाठी जरा आपल्याला धीर धरावा लागल. अमृताने व्यक्त केलं तिचं प्रेम तुझ्याजवळ हॉस्पिटलमध्ये, तू विचारल्यावर का होईना पण केलं. तसं अक्षयने सांगितलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी करायला लागेल. पण आपण जी कोंडी केली आहे ना व, त्याच्यामुळे होईल बघ. बोलल तो, आता बोलल तो, कळल त्याला. लवकरात लवकर असं होऊ दे ग बाई. येत्या 7 दिवसातच हे होऊ दे. पण खरंच अक्षयला कळेल का हो की अमृताच आपल्यासाठी योग्य आहे? उमजेल त्याला बाई, अक्षय अमृतावर प्रेम करायला लागेल? आई शपथ अमृता, अगं कसला मस्त केलायस तू हा ब्रेड पकोडा. पण ना खरं सांगू, या ब्रेड पकोड्यापेक्षा ना मला तुमच्या दोघांमध्ये जे रोमॅन्टिक लपंडाव सुरू आहे ना, तो जास्त इंटरेस्टिंग वाटतोय. मी तर सगळं ना खूप एन्जॉय करते. दॅट इज टू रोमॅन्टिक. पण मला असं वाटतं ना की प्रेमामध्ये विरह आलाच पाहिजे यार. तुला माहितीये, माझं आणि अनंताचं लग्न झालं होतं ना, तेव्हा लग्न झाल्या नुकतंच अनंता कुठेतरी गेला होता.
नाशिकला. पण तरी सुद्धा आम्ही तो पिरियड खूप एन्जॉय केला होता. आम्ही तर ना सतत सतत असे 10-10 मिनिटांनी एकमेकांना मेसेज करायचो. आणि तेव्हा नेमका तो कोणता तरी साऊथचा मूवी आला होता. नाव नाही आठवत, पण त्या मूवी मध्ये सुद्धा सेम सिच्युएशन होती. त्या दोघांमध्ये विरह आला होता आणि त्यामुळे ते एकमेकांना पत्र लिहित होते. त्यात त्यांचे दोघांचे फोन सुद्धा काढून घेतले होते. किती छान असतं हे सगळं. पण अमृता, आताच्या काळात लेटर म्हणजे किती रोमॅन्टिक असतं ना. एक्झॅक्टली. आणि तेच करते मी. लेटर? वा. हो अगं, जिथे दुनिया तुम्हाला तुमच्या प्रेमापासून दूर ठेवते ना, तेव्हा तुम्हालाच कोणते तरी मार्ग शोधून काढावे लागतात. म्हणजे दुनिया की कोई ताकत हमें जुदा नहीं कर सकती. तसंच ना. ए अमृता, हे लेटर मी नेऊन देऊ का भाऊजींना? खूप मोठं लिहिलंयस का? नाही अगं, छोटसच आहे. छोटसच आहे, पण पॉवरफुल आहे ना. हे बर, याच डब्यात आहेत ना पकोडे? आता बघ मी काय करते.